याही वेळेस बारामती नगरपालिकेमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होत आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत बारामतीचे ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर आहेत। काय सांगाल दादा? सगळेच पत्रकार असं का म्हणतात पवार विरुद्ध पवार? असं नाहीये, ही विचारधारेची लढाई आहे। पवार साहेब, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अजितदादांच्या काम करणारी विचाराची, ह्याच्यामध्ये थोडीशी विचाराची फरकत आहे, बाकी सगळं सेम आहे। पवार विरुद्ध पवार ही लढत नाहीये, ही विचारधारेची लढत आहे। आणि त्याच्यामुळं पहिल्यांदा सगळ्याच मीडियाने मला असं वाटतंय की हे दुरुस्त करावं। बारामतीमध्ये चौरंगी लढत होत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कसं नियोजन केलं? चांगलं केलंय राष्ट्रवादीने। साधारणपणे गोर गरीब सर्व जाती धर्माच्या उमेदवारांना आर्थिक पाठबळ ज्यांचे साधारणपणे कमी पडते अशांना तसं निकष न लावता की साधारणपणे त्यांची प्रत्येकाची निष्ठा बघून काम बघून, अर्थात ह्याच्यामध्ये काही लोकांना थांबावं लागलंय, परंतु ते आमच्या डोक्यात आहे की त्यांना कुठं आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायचं, जरूर करून घेणार, त्यांनाही न्याय देणार। फक्त कसं आहे 450 अर्ज आणि 41 जागा द्यायच्या होत्या, त्याच्यामुळे काही जणांना अन्याय झालाय, काही चांगले आपल्याला उमेदवार बाहेर आलेले आहेत, पण त्याची निवड केली। त्याच्यानंतर आपण प्रचार चालू केलाय। उद्या अजितदादा प्रचाराचा शुभारंभ उद्याच करताय सिद्धेश्वर मंदिराजवळ 6 वाजता, आणि नंतर आमची दुसरी फेरी, तिसरी फेरी, उमेदवाराचं परिचय पत्रक, त्याच्यानंतर जाहीरनामा, ह्याच्यासाठी 3 पदयात्रा होतील, हाऊस टू हाऊस होईल। वोटिंग दिवशी आम्ही पूर्णतः कायद्याचं पालन करून सिस्टीम राबवणार आहोत। मतदान केंद्रावर त्याच पद्धतीचं कामकाज चालेल। नंतर जाहीरनाम्यामध्ये बारामतीकरांना एवढं झालंय आता काय करायचं, तर काय करायचंय, काही नवीन प्रोजेक्ट समोर येतील आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही निवडणूक जिंकू। येणाऱ्या काळामध्ये बारामती शहराचं विजन काय असणार? मोठं विजन आहे बारामती सिटी आज जे, याच्यापेक्षा पुढं आमचे सहकारी युगेंद्र म्हटले ना दुबई करायचे, करू ना। दुबईसाठी अजून जे काय अपुरं आहे ना ते पूर्ण करू। अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये असं सांगितलं बारामतीमध्ये 30,000 कोटीपेक्षा जास्त विकास कामे सुरू आहेत, त्याची प्रामुख्याने कुठली काम? शिवसृष्टी 700 कोटी, निराणावा कालवा कॅनॉल आणि त्याच्या भोवतीची 100 कोटी, त्याच्यानंतर बाबूजी नाईक वाडा जवळजवळ 65 कोटी आणि आता 28, शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे ते 85 कोटी मंडईचं, त्याच्यानंतर अलीकडची आली वसंतराव पवार नाट्यगृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स, सांस्कृतिक भवन, तिन्ही मिळून आपल्याला जवळजवळ 100 कोटी आसपास, 3,000 कोटी संपायला काय लागतंय? भरण बारामती पाणी पुरवठा योजना, ह्याच्यामध्ये 8 ओव्हरहेड टाक्या, 4 साठवण तलाव, 4 वितरण तलाव, वितरण सेंटर, म्हणजे आपण त्याला WTP म्हणतो, त्याची कामं 300 कोटीची आहे। मोठी कामं चालू आहे सगळीकडे। रिंग रोड चालू आहेत सगळे, एका रिंग रोड 30-40 कोटीचा आहे। बारामतीमध्ये गेल्या काही दिवसामध्ये पत विक्रेत्यांसाठी गाळे बांधण्यात आले, मात्र या गाळ्यांची किंमत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होती। ह्याच्यामध्ये माझं म्हणणं आहे की प्रशासकीय कारकिर्दीमध्ये निर्णय चुकलेला आहे। वास्तविक पाहता हे अजितदादांचं विजन असं होतं की रस्त्यावर बसणारे भेळवाला आहे, वडेवाला आहे, त्यांना इथे हे गाळे मिळावेत, परंतु नगरपालिकेच्या कायद्यात असे प्रयोजन आहे तुमची कुठलीही प्रॉपर्टी द्यायची म्हटली त्याचा ओपन ऑक्शन पहिला आपण ओपनली करायचो, आता मात्र ई ऑक्शन होतंय। ह्या बंधनामुळं हे जे जास्त पैसे भरतील, डिपॉझिट भरतील त्यांना गेले, पण याच्यामध्ये जिचं आरक्षण ठेवले होते की अपघात करता 2% गाळे द्या, ते कमी रकमेला गेले। तर इथनं पुढं हा विचार न करता महाराष्ट्राच्या नगरपालिका कायद्यामध्ये आपल्याला असे काय प्रयोजन करता येईल का की जे विकर सेक्शनचे लोक आहेत त्यांची आर्थिक कुवत बघून त्याच्या पद्धतीमध्ये त्यांना हॉकर झोन मधले गाळे त्यांना द्यावे, कारण हॉकर झोनचा पूर्ण डेटा आहे आणि जर रस्त्यावर बसणारा विक्रेता हाच त्यातला लाभधारक ठरावा अशी मान्यता घेऊन आपल्याला करता येईल असं माझं मत आहे। विरोधकांकडून असं देखील आरोप होतो बारामतीमध्ये रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात आहेत, मात्र पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचून राहतं। नाही सांगतो ना, त्याच्यामध्ये काय रस्ता झाला त्याला सायमल्टेनियसली स्ट्रॉंग वॉटर लाईन झाली, स्ट्रॉंग वॉटर लाईन झाल्यानंतर स्ट्रॉंग वॉटर लाईनचं पाणी बाहेर काढावं लागतं। ते कुठं काढावं लागतं, तर उदाहरणार्थ बिगोर रोडचं पाणी 3 ठिकाणी बाहेर निघतं। एक पहिलं आलं चांदगुडे हॉस्पिटल पाशी जवळचीला निघतं अंडरग्राऊंड पाईप लाईन मार्फत, त्याच्यानंतर पुढं आलं की आपल्याला MSच्या इथं मिळतं, तिसरं आलं की आपल्याला इथून ह्या चौकातून मिळतं, आणि हे पाणी कुठे मिळतं की पूर्वीच्या ह्याच्यातून काही ओढ्याला आणि कॅनॅडाला, आणि ते पाणी जातं जलशुद्धीकरण प्रक्रिया म्हणजे STP प्लांट बसला तिथं, परंतु इथली काही काम अजून अपुरी तिथपर्यंत पाणी जोडण्याची, म्हणून हा व्हिडिओ। विजयाचं समीकरण कसं असेल? 100% राष्ट्रवादीला विजय मिळेल, काही अडचण नाही सर्व जागेवर। बारामतीमध्ये मतांची विभागणी कशी? 70% मतदान होईल 1 लाखाच्या,
त्यातली 70% मधली 70% मतं एनसीपीला पडतील आणि 30% मतं ही साधारणपणे डिवाइड होतील आमच्या समोरच्या सहकार्याच्या याच्यामध्ये, असा अंदाज आहे. सर्वच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या. हो, 100%. मला नाही काही शंका वाटत त्याच्यामध्ये. नक्कीच या ठिकाणी सर्वच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय होतील असा विश्वास ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर यांनी व्यक्त केला आहे. मंगेश केसरे, साम टीव्ही न्यूज, बारामती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.